नमस्कार. आजचा दिवस माझा. पहिले आपण आपले काही वाक्य रिपीट करू आणि मग विषयाकडे वळू. 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. कर खोटं बन मोठं. तिसरं आणि महत्त्वाचं वाक्य, या देशामध्ये सुखाने जगायचं असेल तर दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि आपलं खोटं सोडायचं नाही. तसं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, एक यूट्यूब चॅनल आहे आजचा दिवस माझा, यावर आपण टाकणार आहे, हळूहळू अपलोड करणार आहे. आता सगळ्यात पहिले मी नेहमी म्हणतो, त्यांना बुद्धीच नाही आहे. बुद्धिमत्ता त्यांची विचार करणं इतपतच नाही आहे. त्यांना धंदा, खोटा धंदा, लूटमार आणि मी कसा बरोबर किंवा माझंच कसं खरं, यातच सगळं आहे. आता रंग पण आम्ही वाटून घेतले ना हो, आणि गोष्टी आम्ही हिंदू एकतेच्या करतो. विचार करा, पांढरा रंग वाटला, हिरवा वाटला, भगवा वाटला, लाल वाटला, निळा वाटला, असे रंग आम्ही थब्बे मारून देऊन दिले. वास्तविक पाहता समस्त हिंदूंना हे समजलं पाहिजे की ते 1200च्या आधी नव्हते. मग तेव्हा का हिरवा रंग नव्हता का? आपण वापरत नव्हतो का? होतो. आता भगवा झेंडा का बरं, किंवा झेंड्याचा रंग भगवा का बरं आहे? एक लॉजिकल सांगतो. 10,000 वर्षापूर्वी कोणी काय विचार केला असेल आणि का ठेवला असेल हा भाग निराळा, पण एक तज्ज्ञांचं मत किंवा अभ्यासू वृत्तीने जे समजलं ते सांगतो. तसं ते दफनवतात, ते पण दफनवतात, आपण जाळतो. याच्या मागचं कारण काय आहे हे पण वेगळं आहे. याचे पण काही लॉजिक आहेत, पण हे आम्ही इव्हॅल्युएट नाही करत हो, कधीच नाही. आम्ही फक्त त्याचं वाटाघाटी करतो, वेगळे करतो. आता काय होतं, 10,000 वर्षांपूर्वी, 12,000 वर्षांपूर्वी सगळीकडे हिरवं गर्द झाडी असायची. आता या झाडीतनं आपलं मंदिर, आपला राजवाडा किंवा आपला रथ असं जाताना दिसायचं असेल तर त्यावर लावलेला झेंडा हा विरुद्ध रंगाचा असला पाहिजे की नाही? मग दिसेल की नाही? बरोबर ना? मग दाट हिरव्या झाडीमध्ये जर तुम्ही भगवा झेंडा किंवा लाल झेंडा लावला तर तो दुरून उठून दिसतो. म्हणून तसं होतं ते.